रिसेंटली एका कपलची डेट झाली होती एका ठिकाणी. ते ठिकाण दाखवतो मी तुम्हाला. बाईकवरून ते पडले होते आणि ऑन द स्पॉट त्यांची डेट झाली होती कपलची. एक मुलगा एक मुलगी होती. तर मी तुमचा आशिष लोंढे, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज वाजलेत रात्रीचे 1. मला ऑफिसहून सुट्टा झालेत 1. आणि ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज मी चाललो आहे आरे कॉलनीमधून 1 वाजता. तर आज आपण आरेमधून यासाठी चाललो आहे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे आरेमधले हॉन्टेड प्लेसेस. तर रात्रीची आरे कॉलनी कशी असते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तरी अप्रॉक्सिमेटली रात्रीचे 12-12:30 1चा टायमिंग झालेलाच आहे तसा. मग फक्त मला उशीर या कारणामुळे झाला ऑफिसहून निघता कारण ऑडिट पिरियड चालू आहे ऑफिसमध्ये. तर मिळालं याच बहाण्याने आपण एक आरेचा नाईट व्ह्यू बनवूया की आरे रात्री कसा असतो. तर बघूया आरे कसा दिसतो तुम्हाला. तर तुम्ही माझे ब्लॉग बघतच आहात, असेच बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ आता आपण पूर्ण बघूया आरेमधले हॉन्टेड प्लेसेस. रात्रीचे 12-12:15 झालेत, 12:30 झालेत. तरी पण क्राऊड आहे थोडासा आरे कॉलनीमध्ये. मी रात्रीचा तसा आरे कॉलनी प्रिफर नाही करत, हायवेवरूनच जातो. कारण आज तुम्हाला आरे कॉलनी दाखवत होता की आरे रात्री कसा असतो हे बघून घ्या. पूर्ण सुमसाम रस्ता आहे पूर्ण. बघा अचानक काय मध्ये बोर्ड लावलेत ना कळून नाही ना. अंधार बघा. हेडलाईट चालू करतो आधी. हेडलाईट पण चालू होत नाही, झाली चालू. अंधार बघा पुढे, फक्त माझीच बाईक दिसते, पुढे कोण नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की रात्री 12-12:30च्या नंतर ना आरे कॉलनी प्रिफर करू नका थोडीसुद्धा. आणि कोणी लिफ्ट मागितली रस्त्यामध्ये तर प्लीज कोणालाच लिफ्ट देऊ नका. कारण या रस्त्याने एवढा रिस्क आहे भरपूर. तर आजचा ब्लॉग बनवायचा मोटिव्ह हाच होता की तुम्हाला आरे कॉलनी दाखवायची रात्री 12 नंतरची आरे कॉलनी कशी असते. रस्त्याला जाम खराब आयडेंटिफाय होत नाही की कुठे खड्डा आणि कुठे काय आहे. जेवढं होईल तेवढं सांभाळून जायला लागतं इकडे. एवढ्या रात्री पण गाड्या आहेत इकडे मोठ्या. वेट करण्यात अर्थ नाही. जसा रस्ता भेटेल तसं निघत राहावं लागेल. तरी पण मी तुम्हाला मेन रोडवरून घेऊन चाललं. आतमधल्या रस्त्याने जायचे माझे खरेच गट्स नाहीत. सोबत कोणी एक जण असताना तर मी आतमधल्या या रस्त्याने तुम्हाला घेऊन गेलो असतो. कारण त्या साईडला स्ट्रीट लाईट, एक सुद्धा स्ट्रीट लाईट नाही. जे काही आहे आपल्या बाईकच्या हेडलाईटवरच. लांबपर्यंत बघा तुम्ही, एक गाडी नाही दिसतात लांबपर्यंत. ही काय आहे ती आपली बाईक. बघा हा रस्ता आहे. हा रस्त्याचा बाहेर असतो. एक सुद्धा इकडे स्ट्रीट लाईट नाही ना. समोर कोणी आहे बघा. एखाद गाडी मिस होते पाठवून. मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेल की रात्री 12-12:30च्या नंतर ना आरे कॉलनीमधून ना ट्रॅव्हल करू नका. मोस्ट ऑफ ते इग्नोर करा. हायवे प्रिफर करा. बिकॉज इकडे गाडी वगैरे पंक्चर झाली तर 3-4 किलोमीटरपर्यंत पोहोचत नाही. आणि इथे पण बघा, आता पण बघा, एक गाडी नाही. एखादीमध्ये आले तर आली. आणि इकडे हॉन्टेड प्लेस तर आहेतच आहेत. पूर्ण थांबतो. हॉन्टेड प्लेस तर आहेतच आहेत. प्लस इथे वाईल्ड ॲनिमलची पण एवढी भीती आहे. कारण इकडे शेंडे वगैरे फिरतच असतात. तुम्ही यूट्यूबवर
बघितलं असेल की तेंडवे वगैरे वावरत आहेत तिकडे तिकडे. इकडे ॲनिमलची सुद्धा, वाईल्ड ॲनिमलची पण सुद्धा भरपूर रिस्क आहे. तर जेवढं होईल तेव्हा 11-12च्या नंतर ना आरे कॉलनी तुम्ही प्रिफर करून टाका. तर जो मागे 2 स्पॉट गेले ना ते जास्त हॉन्टेड आहेत. तिकडे जास्त कोण थांबत नाही आणि तिकडे ना स्ट्रीट लाईट आहे ना काय. आणि जिथपर्यंत मी आता मला पहिले बोलून तिकडे ट्रॅव्हल करतं, तर प्रत्येकाला काय विचारलं तर ते लोक जास्त तिकडे कोण थांबत नाही, तिकडे कोण ट्रॅव्हल पण करत नाही. रिसेंटली एका कपलची डेट झाली होती एका ठिकाणी. ते ठिकाण दाखवतो मी तुम्हाला. बाईकवरून ते पडले होते आणि ऑन द स्पॉट त्यांची डेट झाली होती कपलची. एक मुलगा एक मुलगी होती. ॲक्च्युली त्या स्पॉटवर मी थांबणार पण नाही. हा बघा हा जो स्पॉट आहे, हा बघा हा जो स्पॉट आहे, हा जो स्पॉट, या स्पॉटवर एका कपलची डेथ झाली होती बाईकवर. हाच तो स्पॉट आहे. ऑन द स्पॉट ते गेले होते, स्कूटीवर होते. तर इथे पण मोस्ट ऑफ आता कोणी थांबत नाही. कारण लास्ट टाईम इकडे वडापाव खात होतो या काकींकडे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की भात होत आहेत करून इकडल्या लोकांना, त्या कपलचे. हा जो निधीकरण कॅम्प लागला त्याच्या मागेच वडापाववाल्या काकी उभा राहतात. त्यांनी पण सांगितलं होतं की भात होत आहेत त्या कपलचे करून इकडे. या साईडला तुम्ही बघितलं तर पूर्ण अंतर आहे. रोडवर जे स्ट्रीट लाईट आहे तेच दिसतं फक्त आपल्याला. हे बघा पूर्ण आरे कॉलनी गार्डन. हा एक चौक आणि ही प्लेस बघा, ही वाली एक प्लेस भरपूर हॉन्टेड आहे. तर इकडे जाण्यात अर्थ पण नाही, भरपूर हॉन्टेड आहे. आणि इकडे जाऊही नका रात्री 10-11च्या नंतर. हा एक पुतळा लावला इकडे आदिवासी समाजाचा. जर मी माझी ते हेडलाईट बंद केली ना तर कोण कोणाला नाही दिसणार आहे बघा. फक्त जे काय आहे ते हेडलाईटवरच आहे. भरपूर सारे किस्से आहेत तिकडे आरे कॉलनीचे. जसं की बोललं जातं की एक नवीन नवरीचा ॲक्सिडेंट झालेला. ती नवरी पण इकडे भटकते, रात्री लिफ्ट वगैरे मागते. तर होईल तेवढं कोणाला लिफ्ट अवॉइड करा रात्री 10-11च्या नंतर जर तुम्ही इकडून जात असाल तर. मोस्ट ऑफ तर बाईकवाले, रिक्षावाले अवॉइड करा. आवाला नवीन ब्रिज बनला अंतर्गाव. हा व्हिडिओ बनवायचा एकच मोटिव्ह होता की तुम्हाला आरे कॉलनी दाखवायची होती रात्री 12:30-1 वाजता कशी असते आरे कॉलनीकडे. तर तरी पण आता बरेच काही चेंजेस झालेत. स्ट्रीट लाईट लागल्यात. गेल्या 6 महिन्याखाली इकडे कुठे स्ट्रीट लाईट वगैरे नव्हत्या. तर जे काय आहे ते आपल्या बाईकच्या लाईटवरच किंवा जे तुमचे व्हेकल्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत त्यांच्या लाईट. जर तुमच्या बाईकला गाडीला लाईट नसेल तर भरपूर कठीण होतं इकडं प्रवास करणं. आता इकडे बीड साईडला पोलिसांच्या गाड्या पण दिसतात राऊंडअपसाठी. 10-11 वाजता तर पोलिसांच्या गाड्या राऊंड नाही मारत इकडे. 12-12:30च्या नंतरच राऊंड होतं पोलिसांचं. तर मागाशी पण एक गाडी गेली होती पोलिसांची आणि आता एक आपल्या पुढे एक चालली आहे. कारण इकडे अंधाराचा फायदा घेणारे भरपूर जण आहेत. अचानकमध्ये तुम्हाला थांबवून तुम्हाला लुटूही शकतात ते लोक. तर जेवढं होईल तेवढं ना अवॉइड करा रात्रीची आरे कॉलनी. आणि मला नाही वाटत रात्री 1च्या नंतर इथून एकही गाडी जात असेल. कारण ह्या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या लास्ट असतील. तर आपण आता पूर्णपणे आरे कॉलनी क्रॉस केला, बाहेर आले आपण आरे कॉलनीच्या. आरे कॉलनीचा टोल गेला, तो आता सध्या बंद आहे, त्याच्या बाहेर आलो आपण.
तर हा आहे पोलीस कॅम्प. इकडे पोलीस भरतीची सराव परीक्षा वगैरे होतात, मैदानी परीक्षा वगैरे. इकडे भरपूर क्राऊड असतो ज्यावेळेस इकडे भरत्या वगैरे निघतात. प्रॉपर आपण आता मरोळमध्ये पोहोचलो आहे ताजबाग. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी जास्त थंडी आहे. तर आरेच्या बाहेर आलं तर बघा, मी बाहेर आलं पूर्ण थंडी गायब आहे. फील होते की असं गरमी आहे इकडे खरं. फक्त त्या आरे कॉलनीमध्ये एवढी थंडी वाटते आणि वेगळ्या वाईब येतात 11-12च्या नंतर. कारण मला तिकडे थांबायला पण भीती वाटत होती. कारण मध्ये एक विहीर पण आहे रस्त्याच्या साईडलाच आहे. 20-30 फुटावरती आहे, मोठी विहीर आहे. 50-50ची विहीर असेल ती. मी विचार केलेला ती पण तुम्हाला दाखवू, पण माझे खरंच गट्स नाही झाले त्या साईडला जायचे. तर माझ्यासोबत कोण असतं ना, मी नक्की तिकडे गेलो असतो की तुम्हाला विहीर वगैरे दाखवून ती किती मोठी विहीर आहे आणि ती कशी एवढ्या आतमध्ये. 4 साईडून तिच्या झाड आहेत पूर्ण, एवढे हॉन्टेड आहे या साईडला. एक माणूस नाही दिसणार तुम्हाला. आणि खरं तर सांगायचं झालं तर मी मुद्दामूनच नाही थांबत आरे कॉलनीमध्ये. होईल तेवढी स्पीड वाढवूनच ठेवतो गाडीची. कारण कधी काय होईल माहीत नाही. आणि हात घेतला तरी तुमच्यामुळेच घेतला होता. कारण जर तुमचं टायर वगैरे पंक्चर झालं किंवा गाडीने काय काम काढलं अशामध्ये तर पूर्ण 4 ते 5 किलोमीटरमध्ये तुम्हाला पोहोचूच नाही भेटणार. आणि इफ तुम्ही जर रात्री जात असाल आणि असा काही इन्सिडेंट झाला तर सोडून द्या विषय. जर कोणी जवळ राहत असेल पटकन त्याला कॉल करून बोलवा हेल्पसाठी. मी काहीतरी करेल हे करेल या भरोशावर राहू नका. तिथे काही होणार नाही. तुम्ही किती पण सक्षम असलात तरी तर पटकन कोणाला तरी फोन करा आणि हेल्पसाठी बोलवा. तुम्ही असं या जागी थांबले, लाईव्ह लोकेशन पाठवा तुमचे. आणि होईल तेवढं ना सिंगल राईड करू नका आरेमधून रात्री 12च्या नंतर. कोणाला तर एकाला सोबत घेऊन चला. नक्कीच तिकडे कधी ना काहीतरी वाईट फील होतं की कोणतरी आहे पाठी, बाईकवर बसले कोणतरी किंवा कोणतरी त्या झाडांमध्ये उभा होतं. काही ना काहीतरी फील होतं तिकडं. वाईबच अशा येतात. नक्कीच अशा त्या ठिकाणी काहीतरी आहेच म्हणून तशा वाईब येतात. ऑलमोस्ट म्हणजे आता वसंत बिल्डिंग क्रॉस केली. भरपूर लेट होते मला, गेले 10 ते 15 दिवस झाले. म्हणून हा ब्लॉग यायला पण वेळ लागला. तर विचार केला आज लेट पण झाला आहे तर एक नाईट ब्लॉग शूट करूया. त्या हेतून एक ब्लॉग शूट केला. त्याच्यामुळेच मला लेट होते कारण ऑफिसमध्ये माझं ऑडिट चालू आहे आणि ऑडिट पिरियडमुळे मला घरी जायसाठी ना वेळ होतो आणि ब्लॉग शूट करायला मला टाईम नाही. सॅटर्डे सुट्टी असली तर झोपण्यामध्ये जातो. तर आज विचार केला की चला एक शूट करूया, आरे कॉलनी दाखवूया नाईटची कशी असते आपल्या सबस्क्रायबर लोकांना, यूट्यूब फॅमिलीला. आणि एवढ्या रात्री यायचा एक फायदा पण आहे, ऑफिसवरून अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही घरी पोहोचता. नुसता 6-7ला सुटून फायदा पण नाही. 1-1.5 तास आपला ट्रॅफिकमध्येच वेस्ट होतो. आणि असं आहे ना म्हणजे मोकळी रायडिंग आहे एकदम. पुढे ट्रॅफिक नाही काय नाही. तर प्रॉपर आता निघालं मरोळच्या बाहेर. हा सिग्नलला कधीच असं होणार नाही की हा सिग्नल तोडून आपण निघालो आहे किंवा गेलं तसं सुटलं आहे. अच्छा ऐकलं की काय सिग्नल नाही, जसा बोललो तसं सिग्नल सुटलं आहे. गेले काही दिवस ब्लॉग बनवायला टाईम भेटलाच नाही. म्हणून 10 ते 15 दिवसाचा गॅप झाला आपल्या लास्ट ब्लॉग नंतर. मला वाटतं लास्ट ब्लॉग आपला 29 होता. त्यानंतर आता 10 ते 15 दिवसाचा गॅप झाला आहे. प्रॉपर टाकेनगर मेट्रो स्टेशन. त्या साईडला रस्त्याचं काम आहे तर इकडे रात्री 12:30-1 वाजता तरीसुद्धा इकडे ट्रॅफिक आहे सफेद पूलसाठी. बघून घ्या ट्रॅफिक. नाच करायचं नाही. या रोडची पण एक वेगळी हिस्ट्री आहे. हे कुठला तरी महिना बोलतात ज्या वेळेस साई पालख्या जात असतात त्यावेळेस इकडे ॲक्सिडेंट होतो म्हणजे होतो असं ऐकण्यात आहे. सफेद पूलच्या रस्त्यावर सुद्धा थोडंसं काळजीने तिकडे बाईक चालवलं बरं आहे. हे सगळे मीच आहेत
ॲक्च्युअल रिझन हे आहे की इकडे ना रस्ते खराब आहेत ॲक्च्युली, वर खाली आहेत. तर बायकर्स काय करतात, वर खाली जाण्याच्या नादमध्ये गाडी स्लिप होते आणि पाठून एखादी मोठी गाडी असेल तर ती त्याला क्रॉस ओव्हर करून जाते आणि त्यामध्ये डेट होते एका रायडर. हे सगळे मीच आहेत की त्याच महिन्यात असे डेट होतं, असं काय नाही. गाडी व्यवस्थित कंट्रोल ठेवली तर व्यवस्थित आपण निघून जाऊ. आणि होईल तेवढं हेल्मेट, आपली सेफ्टी वेअर करा. तुम्ही बघितलं असेल लास्ट टाईम मी इंस्टाला पोस्ट टाकले होते. मी पण आता रायडिंग गिअर्स वगैरे घेतले, जॅकेट घेतलं. आता हळूहळू मला पॅड पण घ्यायची रायडिंगची, त्यानंतर शूज वगैरे मी घेईन. तर मी हळूहळू घेणार आहे, कारण एकदाच घ्यायची आपली कॅपॅसिटी नाही आहे. तर आता मी रायडिंग जॅकेट तर घेतलं आहे, बघितलं आहे तुम्ही. लास्ट नाईटला नाही बोलतो ना, 2-3 दिवसाआधी मी पोस्ट टाकली होती इंस्टावर की ॲड इन न्यू करून. तर 2-3 दिवसाआधी मी पोस्ट टाकली होती न्यू ॲड करून. तर रॉयल एनफिल्डचाच मी रायडिंग गिअर घेतलं जॅकेट. तर आपल्याकडे आपला घोडा पण रॉयल एनफिल्डचा आहे, तर जॅकेट पण आपण रॉयल एनफिल्डचंच घेतलं आहे. मस्तपैकी आपण आपल्या बुलेटला आता हे लडाख फ्लॅग्स वगैरे लावले. तर ऑलमोस्ट पोहोचले आपण आपल्या एरियामध्ये. तर असा होता आजचा ब्लॉग. तर ब्लॉग दाखवण्याचा एकच हेतू होता की रात्रीची आरे कॉलनी कशी असते, हाच एक हेतू होता. खरं तर माझे एकटेचे गट्स नाही आहेत तिकडून यायचे, तरी मी तुमच्यासाठी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो. तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघाल याचे होप आहेत. तर ब्लॉगला होईल तेवढं शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करत राहा. तर असंच भेटूया आपल्या नवीन अजून एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो. चला बाय. चल जाके किधर है बच्चा, चल आजा. हाय आपला जॅकी. रात्री किती वाजता पण आला तर घरापर्यंत सोडायला येतो.